हाय फ्रेंड्स, कशा आहेत? बरे आहेत ना? मी बरी आहे. हे बघ, हे मी प्रॉन्स स्वच्छ करून घेतलेले आहे. हे बघ, क्लीन करून आणि त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे. आता मी त्याचे गोवन पद्धतीचं हुमण म्हणजे आमटी बनवणार आहे. त्याचं साहित्य दाखवते. हे बघ, हे इथं खोबरं घेतलेलं आहे, इथं मिरच्या घेतलेल्या आहे, ही थोडीशी काश्मीरी मिरची पावडर, हळदी पावडर, धनिया आणि कांदा आणि ही चिंच. एवढं आता ते वाटण करायचं आहे. चला आता आपण ह्याच्यात घालू. इथं ग्राइंडर आहे, त्याच्यात घालते. त्याच्यात ना थोडंसं पाणी घालू. हे बघ, बस हे बघ चालू झालेलं आहे. तोपर्यंत दुसरी कामं करून घेऊ. इथं मी पेडवे घेतलेले आहे, त्याला मी मसाला लावलेला आहे. हे बघा, आता ते आपण फ्राय करू. इथं रवा घेतलेला आहे, आता त्याच्यात चांगलं लावून घेऊया आपण. कढाई तेल घातलेलं आहे, गरम पण झालेलं आहे. तर त्याच्यात घालून घेऊ. हे पहा अशा प्रकारे भाजत घातलेलं आहे. चला दुसरं काम करू. मी इथं चुलीवर उकड्या तांदळाचा भात ठेवला होता. आता ते शिजले आहेत बघा. आता ते वाळून घेऊ. त्याची पेस्ट पण पाहिजे पिण्यासाठी, चांगली असते ते. चला वाळून घेऊ आपण. हे बघा, आपलं भात रेडी झालेलं आहे. आता थोडंसं त्याला वाफ देऊ. वाफेवर ठेवायचं 2 मिनटं. हे फिश आपले करकरीत फ्राय झालेले आहेत. आता त्याचं प्रॉन्सची आमटी बनवू. चला, इथं मी मातीचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यात कांदा टाकून घेऊया. कांदा आपला तांबडा लाल झालेला आहे. आता त्याच्यात झिंगे घालून घेऊया. ते चांगले मिक्स करून घेऊया. थोडीशी हळदी पावडर घालूया. तर त्याच्यात टोमॅटो घालून घेऊया आणि ही शेंगाचे शेंगा चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेऊया. तर उकळी आणण्यासाठी झाकण लावून घेऊया. आपली आमटी करण्यासाठी जी मिरसांग लावली होती ना, ती झाली. आता काढून घेऊया आपण. हे पहा, आपली मिरसांग किती छान झालेली आहे बघा. वाटून एकदम बारीक झालेली आहे आणि याला उकळी पण चांगली आली बघा. गरमीमुळे थंड पाणी पिऊन थोडी सर्दी पण झालेली आहे. थोडंसं मीठ टाकते. आता त्याच्यात वाटण टाकू. हे आपलं गोवन पद्धतीचं, इकडचं लोक काय म्हणतात, हुमण. हे बघ, आता त्याला उकळी एवढी चांगली नंतर होईल. हे त्याच्यात हिरवी मिरची टाकते मी 2 फ्लेवरसाठी. चला, ही पहा कशी उकळी आलेली आहे, किती छान. आणि त्याच्यात थोडीशी ओली कोथिंबीर टाकते मी. दाखवते तुम्हाला आपण बनवले ते कालवण. हे बघा, आणि ते पण मातीच्या भांड्यामध्ये. त्याचा वास चांगला आणि खायला पण एवढं टेस्टी आणि हेल्थला पण चांगला. तुम्ही पण असं करून खाऊन बघा, फार चांगलं लागतं. आणि जे गोष्टी जुन्या आहेत ना, त्या गोष्टी आणून आपण वापर करायचा आणि त्याचा आनंद घ्यायचा. बघा किती सुंदर झालेलं आहे आपली आमटी. माशी प्रॉन्स करी बघायला किती छान वाटते बघा. त्याची ओंबळी बघ कशी चांगली यायला, खतखत एकदम मस्त. वास पण किती सुंदर यायला. खरंच वासामुळे पोट भरल्यासारखं झालं. चला आता आपण प्लेटमध्ये काढू. प्लेट करू. चला, आपली प्लेट पण रेडी झालेली आहे. काय काय बनवलं दाखवते तुम्हाला. हे उकडं तांदळाचं भात, ही मी आत्ता जस्ट बनवली ती आमटी, सोलकढी, हे मी प्रॉन्सचं सुकं कसं बनवलेलं आहे ते, हे फिश, लोणचं आणि तांदळाची भाकरी. या किती चांगलं झालेलं आहे बघा. बघू शकता तुम्ही, सुंदर, खायला पण छान. या तुम्ही पण. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला ना, तर फॉलो मात्र करायला विसरू नका. धन्यवाद तुम्हाला.